तर मग आज आपण करूया कोकणातील पारंपरिक डिश डांगर. त्याच्यासाठी मी घेतलाय कांदा. कांद्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे बारीक चिरलेली मिरची. हे साहित्य आपण चांगलं हाताने कुस्करून घ्या. कांद्याला चांगलं मीठ चोळून घ्या. हे बघा, कांद्याला आपण चांगलं मीठ चोळून घेतलंय आणि कांद्याला पाणी सुटलंय. आता हे आहे डांगराचं पीठ, म्हणजेच उडदाच्या डाळीचं पीठ. हे बाजारात मिळतं विकत, पण जर आपल्याला बाजारात नाही विकत मिळालं तर आपण काय करायचं, घरात उडदाची डाळ चांगली भाजायची एकदम खरपूस गुलाबी रंगावर आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आणि त्याची बारीक पूड करून आपण डांगर बनवायला घ्यायची. मी याच्यातही घालते आणि हातानेच मिक्स करायचं. थोडी वाटताना जर तुम्ही उडदाची डाळ वाटाल तर त्याच्यात मिरची पावडर घाला थोडीशी. हे बघा, हे आपलं झालंय. आता थोडं सुकं वाटतंय, मग आपण त्याच्यात पाणी घालून घेऊया. तुम्हाला दही हवं असेल तर तुम्ही दही किंवा ताक पण घालू शकता. आपण पारंपरिक हे पाण्यातच बनवतात. आणि त्याच्यावर कोथिंबीर घाला आणि मिक्स करा छान. ही बघा, आपली पारंपरिक डांगराची रेसिपी तयार झाली.